जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यात कोणकोणत्या सरकारी योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, कोणत्या योजनेचे अपडेट्स काय आहे, कोणत्या लाभार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि पैसे अडकू नयेत यासाठी काय करावे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बोलूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. राज्यातील लाखो महिला जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही माध्यमांमध्ये जुलैच्या मध्यात हप्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही निश्चित तारखेवर विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच पेमेंट सुरू होईल. यासोबतच लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण आहे, आधार बँक खात्याशी लिंक नाहीये किंवा पात्रतेबाबत काही अडचण आहे, अशा लाभार्थ्यांचे पैसे थांबू शकतात. त्यामुळे एकदा आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक आहे का, डीबीटी आणि खाते सक्रिय आहे का हे तपासून घ्या. आता आपण बोलूया संजय गांधी निराधार योजनेबद्दल. या योजनेचे पेमेंट अनेकदा जिल्हानिहाय आणि टप्प्याटप्प्याने जमा केले जाते. त्यामुळे काही लाभार्थ्यांना आधी तर काहींना नंतर पैसे मिळू शकतात. जर तुमच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नसेल तर घाबरून जाऊ नका. बँक खाते नियमित तपासत राहा आणि आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. आता आपण पाहूया पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल. या योजनेचे हप्ते केंद्र सरकारकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात. जर एखाद्या पात्र शेतकऱ्याला हप्ता मिळाला नसेल तर सर्वात आधी त्याने ई-केवायसी, आधार लिंक, बँक खाते आणि लाभार्थी स्टेटस तपासणे आवश्यक आहे. अनेक वेळा फक्त या कारणांमुळे हप्ता अडकला जातो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सोबत अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. मात्र पुढील हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली नाहीये. त्यामुळे कोणत्याही व्हॉट्सअप मेसेज किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारची अधिकृत घोषणा आल्यानंतरच तुमचा हप्ता वितरण होईल. मित्रांनो, कोणतीही सरकारी योजना असो, पैसे वेळेवर मिळण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे, डीबीटी सुरू असावे, ई-केवायसी पूर्ण असावी, बँक खाते सक्रिय असावे, तसेच अर्जामधील नाव, जन्मतारीख आणि आधार कार्डवरील माहिती जुळत असणे आवश्यक आहे. या छोट्या चुका अनेकदा तुमचा हप्ता येण्यात अडथळे आणू शकतात. तसेच एक महत्त्वाची सूचना आहे. सोशल मीडियावर आज रात्री पैसे येणार, उद्या सकाळी 4,000 रुपये जमा होणार, सर्वांच्या खात्यात पैसे आले, अशा अनेक पोस्ट आणि व्हिडिओ असतात. अशा माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत शासन निर्णय, संबंधित विभाग आणि अधिकृत पोर्टलवरील माहितीच ग्राह्य धरा. आतापर्यंत आपण लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जुलै महिन्यातील महत्त्वाचे अपडेट्स पाहिले. या सर्व योजनांबाबत नवीन अधिकृत घोषणा होताच सर्वात आधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, परिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.